बातमी आहे आणखी एका शाई फेकीच्या घटनेची। जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती देखील शाई फेकण्यात आली आणि सुपाऱ्या देखील फेकण्यात आल्या। मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही शाई फेक केली आहे। सदावर्ते आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते। यावेळेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक करून सदावर्तेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मुंबईमधल्या रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेतला होता। त्यावेळेला सदावर्तेंनी या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली। तसंच त्यांनी राज ठाकरेंवरती देखील निशाणा साधला। या प्रकरणाच्या नंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आज सदावर्तेंच्या गाडीवरती शाईफेक केली आहे। शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तुम्हाला आतापर्यंत सोडला, पण आता तुम्ही गाड्या जाळेपर्यंत, माणसं जाळेपर्यंत, ज्वलनशील पदार्थ टाकण्यापर्यंत पुढे आलात। तहसीलदारांना संबंधित, जरंगेशी संबंधित जे लोक आहेत, वाळू उपसा करून बेकायदेशीर धंदे करणारे आणि नको असताना राजकारण मोठं व्हावं, अधिकाऱ्यांनी घाबरावं म्हणून मोठ्या मोठ्या मंत्र्यांना टार्गेट करायचं, हे धंदे यापुढे जरंगे सारख्या टोळीला चालू दिले जाणार नाहीत। जरंगे सारख्या टोळीची महाराष्ट्रात चालू देणार नाही, चालू देणार नाही। नहीं चाले, नहीं चाले जरंगे तेरे टोळी का, नहीं चाले राज ठाकरे तेरे टोळी का, नहीं चाले। आमचा उदय आला आणि ज्याचा अस्त झाला तो जागा झाला। आमचा उदय आला आणि ज्याचा अस्त झाला होता तो जागा झाला। नात्या म्हणजे राजकारणाच्या पलीकड संबंध आहेत असं सांगून गेला। राजकारणाच्या पलीकडे आमचे संबंध आहेत असं सांगून गेला। परंतु नाना का एक डायलॉग है, नाना का एक साला मच्छर इंसान को डैश डैश बना देता है। राजनीति में एक गलती कभी तुम थे कहला देती है। यही मैं प्यारे मेरे उदय को बड़ी प्यार से कहना चाहता हूँ, बोलना चाहता हूँ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.